नमस्कार मित्रांनो, 1 मेपासनं महाराष्ट्रातल्या सगळ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. खरं तर ते करायची वेळ का आली हे मला कळत नाही आहे, पण ते जी गोष्ट गिव्हन किंवा अद्ययावत असायला हवी होती त्याची सक्ती करण्याची का वेळ आलेली मला कळलं नाही. पण 1 तारखेपासनं जेव्हा घोषणा करण्यात आली की मराठीमध्ये संवाद साधणं, तुम्हाला काही मराठीमध्ये PhD करायचं नाही आहे, मराठीमध्ये संवाद साधणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे, तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. 4 मेपासनं 15 लाख रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर संपावर जातील अशी धमकी देण्यात आली. आणि हा 15 लाखाचा आकडा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी 13 कोटी आहे असं धरून चालूया. या 12-13 कोटी लोकसंख्येच्या 1% आकडा, 1.25% आकडा हा 15 लाख इतका होतो. आणि एवढे जर फक्त परप्रांतीय रिक्षावाले, मराठी न येणारे रिक्षावाले असतील तर मग महाराष्ट्रात रिक्षा चालवणाऱ्यांची संख्या किती? 30 लाख 35 लाख, 50% मराठी धरले तर. आणि ते जर संपावर गेले तर काय वगैरे या विचारांनी मग त्याच्यावर वेगवेगळ्या चॅनलवर चर्चा झाल्या. मी या सगळ्याकडे थोड्याशा निरीच्छ भावनेने बघत होतो, कारण मला असं वाटत होतं, अजूनही वाटतं की याचं काही होणार नाही. असं वाटण्याचं कारण जसंही म्हटलं, माझी वैयक्तिक पार्श्वभूमी, मी 2009 साली लालकृष्ण अडवाणींच्या संपर्क कार्यालयात काम करत असताना माझ्या लक्षात आलं की देशाचा कारभार ज्या ठिकाणून चालणार तिथले जे सगळे लोक आहेत त्यांना फक्त मराठी नाही, कोणत्याच भारतीय भाषा टायपिंग करता येत नाही. सगळी चर्चा इंग्रजीत चालते आणि राजकारण सगळं हिंदीमध्ये आणि स्थानिक भाषांमध्ये चालतं. आत्ता मोदी सरकार आल्यावर याच्यामध्ये खूप मोठा फरक पडला. पण आधी भाजपा असतानाही साधारणतः हीच परिस्थिती होती. सगळे विचारवंत वगैरे सगळे इंग्रजीला प्रतिष्ठा होती. आणि म्हणून मी मराठीबद्दल एक आस्था अधिक वाढली. आधी मराठी शाळेत शिकलो होतो आणि त्यामुळे नंतरची काही वर्ष या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. एक अहवाल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या हस्ते प्रसिद्ध झाला होता. विकिपीडियाच्या जिमी वेल्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. आणि नंतर त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर काही वर्ष राज्य मराठी विकास संस्थेमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आणि यावेळेला मी मराठी संदर्भातले वेगवेगळे विषय हाताळले होते. पण त्यानंतर एक मनात अशी भावना झाली की काही होत नाही इथे, म्हणजे सगळं बोलाची कडी बोलाचा भात, इथे काही होऊ शकत नाही. म्हणजे आपण सगळे आरंभशूर आहोत, घोषणा करतो, वाद घालतो, हे का नाही, हे व्हायलाच पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे, आणि नंतर तो विषय विसरून जातो. पुन्हा 3 महिन्यांनी, पुन्हा 6 महिन्यांनी, पुन्हा पुढच्या निवडणुकीच्या आधी मराठीचा मुद्दा येतो. मी प्रताप सरनाईकांची मुलाखत बघितली. ते स्वतः तरुणपणी रिक्षा चालवत होते. इतरही त्यांनी अनेक उद्योग केले हे त्यांनी स्वतः सांगितलं. काल निर्णय विकला याच्या गाडीवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि तिथून ते आज जे काही त्यांना यश मिळालेलं आहे राजकारणात आणि आर्थिक क्षेत्रात, ते तिथून आलेलं आहे. इथे मुद्दा मराठीचा कितपत आहे, कारण मराठी यायला पाहिजे हे सगळ्यांचंच म्हणणं, याच्यात कोणाचं दुमत नाही आहे. काही 2-4 मुजोर TV वर बोलणारे लोक सोडले तर अगदी अमराठी रिक्षा चालकांचे प्रतिनिधी, त्यांच्या संघटना, त्याही बहुतेक सगळ्या राजकीय पक्षांशीच संबंधित आहेत, त्यांचं देखील म्हणणं आहे की आम्ही शिकायला तयार आहोत, आमच्यासाठी शिकायची व्यवस्था करा. आता ते कोकण साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य मंडळ, मला वाटत नाही त्यांची रिक्षा चालकांना शिकवण्याची तयारी आहे, क्षमता आहे. राज्य मराठी विकास संस्था ही अशा प्रकारचे वर्ग घेते. त्यांनीच आमिर खानला शिकवलं होतं. पण आमिर खानला शिकवणं आणि लाखो लोकांना ज्यांचे दिवसाचे 12 तास कामावर जातात त्यांना शिकवणं हे अवघड गोष्ट आहे. पण मुद्दा हा आहे का, हा प्रश्न मला पडला. आणि याच्या मागे काय राजकारण आहे ते मांडण्याचा एक प्रयत्न करतोय. हा प्रयत्न मी काय असं नाही म्हणते की 100% सत्य आहे. पण एक गोष्ट
जाणवली ती म्हणजे, कारण मी हल्ली शक्यतो रिक्षा वगैरे उबर किंवा रॅपिडो वगैरे अशाच्यातनंच बुक करतो. मी बघितलं माझ्या उबरमध्ये की मराठीमध्ये उबर रिक्षा बुक करण्याची, कारण रिक्षावाल्याला त्यातला जर मराठी बोलायचं, मी जेव्हा उबरवरनं किंवा ओलावरनं किंवा बुक करतो रिक्षावाल्याशी बोलायचीच वेळ येत नाही. कारण मी माझ्या मोबाईल ॲपमध्ये बुक करतो, त्याचा नंबर OTP येतो, OTP सांगतो, तोही मुख्यतः इंग्रजीच आकड्यामध्ये सांगतो, कदाचित मराठी आकड्यांमध्ये सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायची वेळच येत नाही. त्याच्यापुढे नकाशा असतो, त्याच्यात हा नकाशा पण इंग्रजीत असतो. म्हणजे रिक्षाचालक जरी परप्रांतीय असला, त्याला इंग्रजी समजत नसतं, पण त्याच्यासमोर जो नकाशा दिसतो तो इंग्रजीत असतो. त्या नकाशाच्या साहाय्याने तो रिक्षा चालवत असतो. रिक्षा चालवून झाल्यावर पैसे देताना बरेचदा QR कोड स्कॅन करूनच पैसे द्यायचे असतात. आणि त्यामुळे तिथेही काही मराठी बोलायची वेळ येत नाही. कॅश रोख देत नाही, कारण रोख दिली की सुट्टे नसतात. मग सुट्टे नसले की 10, 20, 30 रुपये जास्त द्यावे लागतात. आणि त्यामुळे QR कोड हा सगळ्यात सोयीचा मार्ग होतो. म्हणजे दररोज कोट्यावधी लोक जे ओला, उबर, रॅपिडो, रिक्षा, टॅक्सीने प्रवास करतात, त्यांना मराठीत रिक्षा, टॅक्सी बुक करण्याचा पर्याय आहे का? तर उत्तर आहे नाही. म्हणजे मी आज बघितलं उबरनी कशी मखलाशी करून ठेवलेली आहे. त्यांनी भाषा निवडण्याचा पर्याय ठेवलेला नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे तुमच्या फोनची जी भाषा आहे त्याच भाषेत तुम्हाला उबर वापरता येईल. म्हणजे आता खुद्द मंत्री महोदय प्रताप सरनाईकांच्याही मोबाईलवर मराठी भाषा आहे की नाही, म्हणजे मोबाईलची भाषा म्हणून मराठी आहे का इंग्रजी, कारण ती मराठी इतकी भयंकर असते की ज्याला इच्छा असते तोही मराठी, हिंदी, गुजराती त्याच्या मातृभाषेपेक्षा मोबाईल फोनची भाषा ही इंग्रजी राहील हेच बघतो, कारण ते इंग्रजी समजतं, मराठी समजतच नाही, इतके भयंकर शब्द त्याच्यामध्ये निर्माण केलेले असतात. आणि त्यामुळे ओला, उबर, रॅपिडो वगैरे सगळे याच्यातनं हद्दपार झाले. दुसरी गोष्ट आहे की रिक्षावाल्याशी नेमका कसा संवाद साधायचा हा प्रश्न आहे. कारण एकनाथ शिंदेंचंच आणि आमचं ठाणं, प्रताप सरनाईकांचं ठाणं, तिकडे रिक्षा मिळवणं हेच एक दिव्य आहे. मी सुदैवाने स्टेशनच्या जवळ राहतो, पण स्टेशनवर उतरलं आणि बाहेर रिक्षा स्टँडच्या भागात इतका गराडा, तिथे भाजपाची रिक्षा संघटना आहे, तिथे त्यांनी लिहून ठेवलंय ओला उबर नॉट अलाउड, ओला उबरला प्रवेश नाही. असं ते करू शकतात की नाही, पण राजकीय संघटना असल्यामुळे करू शकतात. बाकीच्या जिथे रिक्षा रांगेत उभा राहतो त्याच्या पलीकडे एक रिक्षावाल्यांचा सगळा घोळका उभा असतो. ते बिनदिक्कतपणे येण्या जाण्याच्या रस्त्यावर रिक्षा उभ्या करून ठेवतात. अर्थात ते शांतीदूत असतात, त्यांना कोणी हात लावू शकत नाही. हे आता रिक्षांचंही मी नवीन बघितलंय. राजकारणात जसे पक्ष असतात तसे रिक्षा प्रामुख्याने, आणि त्या रिक्षावरचं लिहिलेलं असतं त्याच्यावर न कळतं एकतर जीजस माय लॉर्ड किंवा 786 ख्वाजा गरीब नवाज किंवा जय भीम, आणि नाहीतर मग जय शिवसेना, असे म्हणजे रिक्षांचीही आता जातीनुसार आणि धर्मानुसार वाटणी झालेली आहे. कदाचित मामा लोकांचा त्रास वाचवण्यासाठी निळा रंग लावला किंवा 786 लिहिलं, KGN लिहिलं किंवा असं काही लिहिलं की ट्रॅफिक पोलीस आपल्याला विचारणार नाही, किंवा जी मागणी करणार ती मागणी सवलतीत करणार अशी खात्री असल्यामुळे. पण हे मी माणसाच्या जाती बघितल्या, पण रिक्षाच्या ज्या जाती व्यवस्था आता जी दिसते, तुम्ही जाऊन बघा. पुन्हा तिथे उतरलं की बऱ्याच ठिकाणी शेअर रिक्षा असतात. आता त्या शेअर रिक्षा असतात, ते शेअर रिक्षा काय म्हणतात, आशर 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 म्हणजे कोण, तर अजय आशर, म्हणजे अजय आशर एकनाथ शिंदेचे सहकारी नाही, त्यांच्या प्रकल्प आहे एक आशर उद्योग, म्हणजे मोठा, म्हणजे जो आधी मानपाडा किंवा तत्वज्ञान विद्यापीठ वगैरे पांडुरंग शास्त्री आठवलेंचं ते होतं, त्याला आता आशर म्हणतात. आशर 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 म्हणजे त्या आशरमध्ये जायचं, तिथपर्यंत जायला शेअर रिक्षा असते. किंवा इतर ज्या जागा असतात, म्हणजे रिक्षावाल्याशी संवाद साधून रिक्षात बसायची सोयच नाहीये. इतर ठिकाणी हीच परिस्थिती आहे, पण ठाण्यामध्ये असे घायकुतीला आलेले, ज्यांनी 1.5 2 कोटीला घरं विकत घेतली आहेत, असे लोक रस्त्यावर असे उभे असतात. आणि एखादं सावच टप्प्यात आलं की वाघ सिंह उडी मारतात, तशी एखादी रिक्षा आली की त्याच्यावर दोन्ही बाजूनी चाल कळून लोक जातात.
आणि तरी तो रिक्षावाला बघतच नाही की थांबणारच नाही, जा. आणि रिक्षावाले येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत, म्हणजे रिक्षावाल्याशी संवाद साधायचा तर कुठे संवाद साधणार? हे असे दिवस गेले की चला बसल्या बसल्या रिक्षावाल्याशी, काय रे भाऊ कुठून आलास, काय खातोस, काय कुठे राहतोस, काय, या ज्या पूर्वी चर्चा व्हायच्या, जर तुम्ही असे दुपारच्या वेळात जर तुम्ही वयोवृद्ध असाल आणि काही वेळ घालवायचा नसेल वगैरे, नाही तर हल्ली रिक्षावाल्यांच्या कानात ते लावलेलं असतं ब्लूटूथ. तुम्हाला वाटतं रिक्षावाला तुमच्याशीच बोलतोय, पण तो त्याच्या मुलुकमध्ये कोणाशी तरी बोलत असतो. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे ही जी सैद्धांतिक चर्चा आहे ती ठीक आहे की रिक्षावाल्यांना मराठी बोलता आलं पाहिजे, पण बोलायचं तर काय बोलायचं? रिक्षा बसणारा पण असा मोबाईल उघडूनच बसलेला असतो, त्याचंही चालू असतं रिक्षा बसल्या बसल्या. आणि एकूणच या जगात जिथे संवादच कमी झाला आहे, तिथे रिक्षावाल्याशी संवाद साधण्याची गरज पडते का? मग त्याच्यात मराठी बोलता आलं पाहिजे, पण ते शिकण्याची व्यवस्था पाहिजे. आपल्या राजकीय पक्षांची पण मराठीची व्याख्या काय? तर छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि ठेच लागली की आई ग, असं जो बोलू शकतो तो मराठी. बाकी काही बोलता आलं नाही आलं तर प्रश्न कुठे येतो? पण खुद्द मराठीसाठी लढणाऱ्या पक्षांचीच मराठीची अपेक्षा एवढी माफक असेल तर मग मराठी बोलणार कुठे? मग हे कशासाठी? म्हणजे काही राजकारणात वेळ जात नाहीये म्हणून हे सगळं काढलंय का? की ते इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धात सगळा राजकीय स्थानिक राजकारण पूर्णपणे झाकळलं गेलंय आणि मग काहीतरी आम्ही पण आहोत, आमचं पण अस्तित्व आहे असं दाखवायला केलेलं आहे का? तर मला असं वाटतं की याच्या मागचं कारण आहे ते महत्त्वाचं आहे. कारण आता जे नक्षलवाद आहे तो जंगलातनं संपलेला आहे, पण तो शहरामध्ये आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आणि या शहरी नक्षलवाद्यांमध्ये जसे पर्यावरणवादी हे आघाडीवर असतात, तसे आता मराठीतल्या चळवळीतल्या लोकांनाही शहरी नक्षलवादासारखं, म्हणजे ते असं कोणी म्हणत नाही हे शहरी नक्षलवादी आहेत, पण त्यांचं सगळं एकूणच वागणं बोलणं, वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होणं, कुठल्या बाजूनी व्यक्त होणं, हे सगळं बघितलं की हा एक शहरी नक्षलवादाचा भाग आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. आणि दुर्दैवाने आपलेच साधे भोळे मराठी माणसं, मराठी मंडळी कुठेतरी प्रस्थापित राजकीय पक्षांमुळे जो एक मनात नैराश्य निर्माण झालं की इथे काही होऊ शकत नाही, ते या अशा मंडळींच्या नादी लागतील की काय अशी भीती निर्माण होते. शिल्लक राहिलेल्या संघटनांकडनं, जेमतेम शिल्लक राहिलेल्या पक्षांकडनं आता स्वतःचे कार्यकर्ते उभी करण्याची ताकद उरली नाही, म्हणून अशा मराठी चळवळीतल्या लोकांना पुढे करून त्यातले काही जण आहेत ते फेसबुकवर लिहितात, मुख्यतः इंग्रजीमध्ये लिहितात पण मराठी माणसासाठी लिहितात, काही जण मराठीच लिहितात, पण ती चळवळ मराठीची नसते, ती शहरी नक्षलवादाची असते. आणि त्यामुळे हा मुद्दा प्रताप सरनाईकांनी काढलेला आहे, तो या शहरी नक्षलवादी होऊ पाहणाऱ्या लोकांच्या हातातनं त्यांच्या ताटच त्यांनी काढून घेतलेलं आहे. आता मराठीचं जे काही होईल ते, म्हणून म्हटलं की मराठी लोक बोलले तर रिक्षावाल्यांनाही तेवढं समजतं, तेही हे करू शकतात. याच्या पलीकडे रिक्षात संवाद कुठे होतो? पण जे होईल ते होईल. पण या मराठीच्या चळवळीत शहरी नक्षलवाद्यांची एंट्री किंवा चळवळीतल्या लोकांचं शहरी नक्षलवादाकडे होणारं वाटचाल आहे, ती जरी याच्यातनं टळली तरी महाराष्ट्राचं खूप मोठं काम होईल, भलं होईल ह्याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.